हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेलला चांगलंच भोवलंय। नगरसेवक मतीन पटेलच्या घरावरती बुलडोझर चाललेला आहे आणि संभाजीनगरमध्ये ही तोडक कारवाई महापालिकेच्या वतीने केली जाते। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, कारवाईला सुरुवात झालेली आहे, सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे? आता हे दृश्य या ठिकाणी दाखवतोय, हे घर आहे मतीन पटेलचं आणि त्या ठिकाणी ही कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। 4 जेसीबीच्या लावून मनपाच्या पथक या कारवाईला सुरुवात केलेली आहे। काही वेळापूर्वी मतीन पटेलच्या घरच्यांनी आणि मतीनच्या छोट्या मुलीनं कारवाईसाठी आलेल्या पथकाचं स्वागत या ठिकाणी केलेलं होतं आणि त्यामध्ये संविधान देऊन या ठिकाणी स्वागत केलेलं होतं, फुलं या ठिकाणी टाकलेली होती। हे आपण घर पाहत आहोत। तुम्हाला मी ऑफिस देखील या ठिकाणी दाखवतो। हे नाल्यावरती ऑफिस बांधलंय अशा प्रकारचा आरोप करण्यात आलेला होता आणि ऑफिस देखील पूर्णपणे रिकामं करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी देखील बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। इथं ऑफिस या ठिकाणी होतं आणि ऑफिस देखील पूर्णपणे तोडण्यात आलेलं आहे आणि मनपाचे हे कर्मचारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे अशा पद्धतीचे मनपाचे 100 पेक्षा अधिक कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे। पूर्वी या ठिकाणी गेट होतं, त्याला